बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय मोठी बातमी। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण केल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केलाय। ड्रोनद्वारे काही कार्यकर्त्यांनी स्मारकाचं अनावरण केल्याचा दावा पडळकर यांनी केलाय। 2 तारखेला शरद पवारांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाचं लोकार्पण होणार होतं, मात्र त्याला पडळकर यांनी विरोध केला आणि मेंढपाळांच्या हस्ते लोकार्पण करण्यावर पडळकर ठाम होते। त्यावरून पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं देखील पाहायला मिळालं। तर भाजपचे पदाधिकारी आणि इतर जिल्ह्यातून आलेले कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। तर आपण पाहतोय राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण केल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे। सांगलीतली ही दृश्य आपण पाहतोय। ड्रोनद्वारे काही कार्यकर्त्यांनी स्मारकाचं अनावरण केल्याचा दावा पडळकर यांनी केलेला आहे। 2 तारखेला शरद पवारांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाचं लोकार्पण होणार होतं, मात्र त्याला पडळकरांनी विरोध केला आणि आज होळकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण केल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे। यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी बाचाबाची झाल्याचं देखील पाहायला मिळालं। अहिल्यादेवींच्या स्मारकाचं लोकार्पण झालं असल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे। काही कार्यकर्त्यांनी स्मारकाचं अनावरण केल्याचा दावा पडळकर यांनी केलाय। यावेळी पडळकर आणि कार्यकर्ते एकंदरीत आक्रमक झाले होते आणि पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये यावेळी बाचाबाची देखील झाल्याचं पाहायला मिळालंय। सांगलीतली ही दृश्य आपण पाहतोय। भाजपचे पदाधिकारी आणि इतर जिल्ह्यातून बरेचसे कार्यकर्ते, हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत आणि ड्रोनद्वारे लोकार्पण झाल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे। तर सांगलीतली ही दृश्य आपण पाहतोय। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण केल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे। ड्रोनद्वारे काही कार्यकर्त्यांनी स्मारकाचं अनावरण केल्याचा दावा त्यांनी केलाय। 2 तारखेला शरद पवार यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाचं लोकार्पण अनावरण होणार होतं, मात्र त्याला पडळकर यांनी विरोध केला आणि आजच आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लोकार्पण केल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे। ड्रोनद्वारे काही कार्यकर्त्यांनी स्मारकाचं अनावरण केलं असल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केलाय। त्याचीच ही दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। सांगलीतली ही दृश्य आहेत। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथे उपस्थित होते आणि यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी बाचाबाची देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। सांगलीतली ही दृश्य आहेत। भाजपचे पदाधिकारी आणि इतर जिल्ह्यातून बरेचसे कार्यकर्ते, हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत। सर्वसामान्य मेंढपाळाच्या हस्ते डिजिटल युगामध्ये ड्रोनच्या साहाय्यानं गुलाबाची फुलं अहिल्यादेवीच्या स्मारकावरती पुष्पार्पण करून हा लोकार्पण सोहळा दिमागात थाटामाटात पार पडलाय। तेव्हा लोकांची भावना असते, लोक जेव्हा एखाद्या विषयाच्या पाठीमागे ठामपणे असतात तेव्हा पोलीस आणि काही जरी तुम्ही लावलं तर त्यांना काही फरक पडत नाही। ज्यांचा हेतू स्वच्छ आणि स्पष्ट असतो तेव्हा यश मिळत राहतं। लोकांची भावना होती मेंढपाळाच्या हस्ते उद्घाटन व्हावं आणि ते झालेलं आहे। तर लोकांची भावना होती की मेंढपाळाच्या हस्ते अनावरण व्हावं आणि ते झालेलं आहे असं गोपीचंद पडळकर यांनी नुकतंच म्हटलंय। स्मारकाचं लोकार्पण केल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केलाय। ड्रोनद्वारे काही कार्यकर्त्यांनी स्मारकाचं अनावरण केल्याचा दावा पडळकर यांनी केलेला आहे। 2 तारखेला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण होणार होतं, मात्र आजच त्याला विरोध करत स्मारकाचं लोकार्पण केल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे। मेंढपाळांच्या हस्ते लोकार्पण करण्यावर पडळकर हे ठाम होते। त्यावरून पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची देखील झाल्याचं पाहायला मिळालं आणि यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि इतर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। सांगलीची ही दृश्य आपण पाहतोय। अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाचं लोकार्पण इथे करण्यात आलेलं आहे। ड्रोनद्वारे काही कार्यकर्त्यांनी स्मारकाचं अनावरण केल्याचा दावा पडळकर यांनी केलाय।
दरम्यान स्मारकात घुसण्याचा काही कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलाय। त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कार्यकर्त्यांना सोडण्यासाठी पडळकर हे सध्या आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळतंय। तर या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। ओबीसींना आरक्षण मिळणं गरजेचं आहे आणि हक्क मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। देशातील ओबीसी समाजाची सद्यस्थिती ही बिकट आहे आणि बिकट अवस्थेत आहे। त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी नोकरी तसंच राजकारणासाठी देखील आता आरक्षण मिळणं महत्त्वाचं आहे असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। तर सांगलीची ही दृश्य आपण पाहतोय। सध्या 3 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि कार्यकर्त्यांना सोडण्यासाठी पडळकर मात्र आक्रमक झाले। तर ड्रोनद्वारे लोकार्पण केलेल्या तरुणांना अटक करण्यात आली आहे। त्यांना सोडा अन्यथा आम्ही इथून हटणार नाही असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं आहे। त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। कार्यकर्त्यांचा त्यांनी स्मारकात घुसण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे पडळकर देखील आता आक्रमक झालेत। कार्यकर्ते ड्रोन ज्यांनी टाकलेले फुलं त्यांना ताब्यात घेतलंय। मी पोलीस स्टेशनला निघालोय। बॅरिकेड वगैरे आम्ही पोलीस मान्य करत नाही। पोलीस नाही मान्य करणार, त्यानं ड्रोन जप्त करून घेतलाय ना। या पोलिसांनी या पोलीस बळाचा वापर केला त्यावर काय सांगा? ड्रोन कशासाठी जप्त केले त्यांना विचारा। वळूयात पुढच्या बातमीकडे। देशातील ओबीसी समाजाची सद्यस्थिती ही बिकट अवस्था आहे आणि त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी नोकरी तसंच राजकारणासाठी आरक्षण मिळणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे ओबीसी आरक्षणासाठी लढाई सुरू केली आहे। ही लढाई देशभर घेऊन जाणार असल्याचं वक्तव्य ओबीसी नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलंय। घटनेनं दिलेला हक्क मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नसून ओबीसींनी एकसंघ होण्याचं आवाहन देखील वडेट्टीवार यांनी केलंय। चा मेळावा हा ओबीसी बांधवांना एकत्र आणून यामध्ये जे त्यांचे संविधानिक हक्क आहेत ते मिळवून देण्यासाठीचा हक्काचा मेळावा होता। आम्ही काही कायद्यामध्ये दुरुस्ती करून नवीन एकमताने निर्णय घेतला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात जसं विधानसभा आणि लोकसभेमध्ये डिलिमिटेशनचे अधिकार हे त्या राज्याकडे अनेक ठिकाणी आपल्या त्याकडे केंद्र सरकारकडे असतात, तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते अधिकार राज्य सरकारकडे असावेत। एमआयएम कडून मवियाला युतीचा प्रस्ताव देण्यात आला, त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं। आता खासदार इम्तियाज जलील यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात खासदार करण्यात शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा सिंहाचा वाटा असल्याचा गौप्यस्फोट इम्तियाज जलील यांनी केलाय। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। तर पक्ष वेगवेगळे असले तरी जलील यांच्यासोबत घट्ट मैत्री असल्याची कबुली अब्दुल सत्तार यांनी दिली आहे। खंडाळा इथल्या एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते। बनाना चाहे तो यूं बना सकते हैं। मैं अगर लोकसभा में आज अगर गया हूं तो भले ही आज वो शिवसेना के अंदर है, लेकिन मुझे वहां भेजने में इनका बहुत बड़ा हाथ है। और ये मैं बार बार बोलते रहता हूं, और जितनी बार बोलता हूं तो उनको उतनी ही तकलीफ होती है जिन्हें आप बुलाए हैं आज के। वळूयात पुढच्या बातमीकडे। तिकडे पुणे जिल्ह्याच्या मंचरमध्ये मोठा अपघात होता टळलाय। नेमकं काय घडलंय पाहूयात। हे सीसीटीव्हीचं दृश्य पहा। पुन्हा एकदा पहा हा टेम्पो किती वेगानं रिव्हर्स आला।
पुणे जिल्ह्यातल्या मनसर इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर माल वाहतूक करणारा हा टेम्पो. हँडब्रेक न लावलेली गाडी पार्क करून टेम्पो चालक गाडीतून उतरला आणि गाडी रिव्हर्सला वेगानं आली. म्हणता म्हणता रिव्हर्स येत ती पुणे नाशिक महामार्गावर आली. माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर हा पुणे नाशिक महामार्ग आहे आणि काल याच ठिकाणी एक 4 चाकी ज्यावेळेस हँडब्रेक नसल्यामुळे रिव्हर्स आली आणि थेट गर्दीत घुसली, पण सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही. या टेम्पोमध्ये लोखंडी फ्रेम होत्या. जर टेम्पो कोणत्या वाहनावर जाऊन आदळला असता तर, कुणाला धडकला असता तर, उलटला असता तर, लोखंडी फ्रेम कुणावर पडल्या असत्या तर, पाचच्या टायमामध्ये इथून सर्वांची गाडी पाठीमागे रिव्हर्स ऑटोमॅटिक गेली. हँडब्रेक न लावल्यामुळं रिव्हर्स गेली. चुकात आवाज झाला म्हणून बाहेर आलं, बघितलं तर गाडी पाठीमागे जाऊन पडली होती. एक मोटरसायकल पाठीमागे होती, पडली होती. प्रवास एक मुलगा पळत आला, त्याने हँडब्रेक मारला, ब्रेक दाबला आणि गाडी उभी केली. ॲक्च्युली हे सर्वात मोठं पुणे जिल्ह्यातलं बटाटा आणि कांद्याचं मार्केट आहे. इथं हा रस्ता पुणे नाशिक रस्ता असल्यामुळे नेहमी वर्दळीचा असतो. योगायोग त्यावेळेस ट्रॅफिक कमी होतं, परंतु अशावेळी जर तुम्ही रिस्क घेऊन गाड्या लावल्या तर ह्या रस्त्यावर मोठा अपघात होऊ शकतो. पण ती गाडीला त्यांनी जर हँडब्रेक लावून ठेवली असती तर हा अपघात टळला असता. हृदयाचा ठोका चुकेल अशी ही घटना होती, पण मोठा अनर्थ टळला. रहदारीच्या वेळी आणि मोठ्या महामार्गावर वाहनांची रेलचेल असून देखील कोणताही मोठा अपघात न होता टेम्पो विनासायास कोणताही अनुचित प्रकार न घडता थांबला आणि प्रत्यक्षदर्शींनी सुटकेचा श्वास घेतला. अनेकदा छोट्याशा चुका या स्वतःचा किंवा इतरांचा जीव धोक्यात घालू शकतात. त्यामुळे वाहन चालकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे. रायचंद शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मनसर, पुणे. आता बातमी आहे विरारमधून. विरार पूर्वेच्या कशीत कोपर गावातील नागरिकांचं गेल्या 7 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. या गावाजवळ MMRDA कडून जलकुंभ उभारण्याचं काम सुरू आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणात डोंगर उत्खनन केलं जात आहे. या भागात डोंगराला लागूनच मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे, त्यामुळे डोंगर कोसळून दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जाते. कशीत कोपरमधील गावकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना किंवा विश्वासात न घेता याचं काम सुरू केलं असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केलाय. त्यामुळे हे काम थांबवण्याची मागणी करत या ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलंय. तर आमचा या पाण्याला किंवा पाण्याच्या टाकीला विरोध नाही, तर ह्या टाकी बांधणाऱ्या जागेला विरोध आहे. इतरत्र जागा उपलब्ध असताना MMRDAने गावकऱ्यांना विश्वासात न घेता इथे बेसुमार वृक्षतोड उत्खनन चालू केले आहे. कोणत्याही प्रकारची त्यांच्याकडे परमिशन नसताना सुद्धा हे सर्व चालू आहे. आमच्या जीवाचा प्रश्न आहे, कारण आम्ही ज्या डोंगराला देव मानतो आज त्याच्यावर संकट येऊन ठेपलेलं आहे. आमच्या गावावर ऑलरेडी 3 टाक्या असताना सुद्धा आज 4थी टाकी बांधण्यात येत आहे आणि त्यासाठी म्हणजे 4थी टाकीसाठी जागा बाजूला, गावाच्या बाजूला जागा आहे, तरी सुद्धा आमच्या डोक्यावर ते टाकी बांधण्याचा प्रयत्न करत आहे. शेकडो वृक्षांची तोड झालेली आहे आणि कितीतरी डंपर मातीचं उत्खनन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे हा डोंगरातला जो मातीचं काय बोलतात त्याला गाभा आहे तो ढिला होऊन येणाऱ्या काळामध्ये किंवा पावसामध्ये ते सगळं भूस्खलन होऊन पूर्ण आमच्या गावाच्या म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी असलेले जे कशीत कोपर गाव आहे त्या गावाला त्याचा प्रादुर्भाव निश्चित भोगावा लागेल. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्धा येथे समृद्धी महामार्गाची पाहणी केली. एकनाथ शिंदे यांनी स्वतः इलेक्ट्रिक गाडी चालवून महामार्गाची पाहणी केली आहे. समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा मे महिन्यात सुरू करणार असून दुसरा टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती देखील यावेळी शिंदे यांनी दिली आहे. वर्ध्यात समृद्धी महामार्गाचं 58 किलोमीटरचं काम पूर्ण झालं असून महामार्गाची लांबी 58 किलोमीटर तर रुंदी 120 मीटर असून हा मार्ग 6 पदरी असल्याचं देखील शिंदेंनी म्हटलंय. पूर ते शिर्डी असा जो टप्पा आहे त्याच्या आपण मे महिन्यामध्ये तो सुरू करण्याचा ओपन करण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे.
मुख्यमंत्री महोदयांचा देखील तोच आग्रह आहे आणि त्यासाठीच ही सगळी पाहणी आम्ही करतो आहे. आणि सेकंड टप्पा जो आहे तो 23 साली म्हणजे पुढच्या वर्षी आपण जवळपास मे डिसेंबरपर्यंत आपण नाही का डिसेंबरपर्यंत तो कंप्लीट करू. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. औरंगाबादमध्ये तरुणीनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 22 वर्षीय तरुणीनं वसतिगृहामध्ये ओढणीच्या सहाय्यानं गळफास घेतलाय. आत्महत्येपूर्वी या तरुणीनं चिठ्ठी लिहिली असून पोलिसांकडून अधिक तपास सध्या सुरू करण्यात आलाय. आता बातमी आहे बदलापुरातून. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. न्यायालयानं बंदी उठवल्यानंतर ठाणे जिल्ह्याच्या बदलापूर शहरात भरलेली ही पहिली बैलगाडा शर्यत होती. त्यामुळे राज्यभरातल्या कानाकोपऱ्यातून बैलगाडा या शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी आल्या होत्या. सोलापूर, पुणे, रत्नागिरी, नगर तसंच रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून बैलगाडा इथे दाखल झाल्या होत्या. या शर्यतीत सुप्रसिद्ध असलेल्या कराडच्या वाटेगावमधील लक्षा बैल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. तर बदलापुरात आज बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवायला मिळाला. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यातील अनेक बैलगाड्यांनी यामध्ये सहभाग घेतला आणि त्याचीच ही काही दृश्य आपण पाहतोय. राज्यातील अनेक बैलगाड्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. बदलापुरात बैलगाडा शर्यतीचा थरार यावेळी पाहायला मिळाला. तर कराडमधील लक्षा बैल हा यावेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू खरं तर ठरला. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त याचं आयोजन करण्यात आलं होतं. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद जवळच्या शिलोणा घाटात चालत्या बसला आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली होती. पुसद आकाराची बस नांदेडकडे जात असताना बसनं अचानक पेट घेतला आणि या बसमध्ये एकूण 35 प्रवासी प्रवास करत होते. मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी यावेळी झाली नाही. या आगीमुळे बसचा समोरचा भाग पूर्णतः जळालाय. बसला लागलेल्या आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. तिकडे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात शेतात लागलेल्या आगीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. मालेगाव येथे ही घटना घडली असून शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 7 एकर ऊस आणि 3 एकर मधील गहू जळून खाक झालाय. या आगीत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात आज क्रीडा विभाग, राष्ट्रीय छात्र सेना आणि विविध एरो मॉडेल्स संस्थांच्या सहकार्यानं एरो मॉडेलिंग शोचं आयोजन करण्यात आलं होतं. अशा प्रकारचा हा शो पहिल्यांदाच नागपूर शहरात होत असून यामध्ये विविध प्रकारच्या 20 एरो मॉडेल्स प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. तिकडे कोल्हापुरात आज कॅट शो पार पडला. विविध पद्धतीच्या मांजरं खरं तर या शोचं आकर्षण होत्या आणि कोल्हापूरच्या मातीत पार पडलेल्या या शोला नादखुळा प्रतिसाद मिळाला. पाहुयात यावरचा हा रिपोर्ट. कोल्हापूरमध्ये कॅट शोचं आयोजन करण्यात आले आणि या कॅट शोला देशभरातून विविध राज्यातले
जे मांजर आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपणाला या ठिकाणी पाहायला मिळते विविध बक्षीस आहेत ती या कॅट शोच्या माध्यमातून या मांजरांच्यासाठी देण्यात येते. खरं तर या मांजरांची काळजी घेण्याचं काम आहे ते हे सगळं मांजरांचे मालक आहेत ते करत असतात. या ठिकाणी पाहिलं गेलं तर मोठ्या संख्येनं या ठिकाणी हा शो बघण्यासाठी या ठिकाणी नागरिक आलेले आहेत आणि या ठिकाणी पाहू शकता आपण कशा पद्धतीनं या मांजरांना आपलंसं करताना हे सगळे मांजरांचे मालक आपल्याला पाहायला मिळतात. अगदी स्पर्धात्मक दृष्ट्या हे मांजरं या ठिकाणी दाखल झालेले आहेत. देशभरातून विविध राज्यातून ही मांजरं आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि लहान आणि मोठ्या मांजरांचं आकर्षण सर्वांनाच असतं आणि हे आकर्षण या ठिकाणी आपणाला पाहायला मिळते आणि याच आकर्षणातून हा कॅट शो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या कॅट शोच्या माध्यमातून जे मांजर या ठिकाणी उत्कृष्ट ठरेल त्या मांजराला बक्षीस देऊन आहे ते त्याचा सन्मान करण्यात येणार आहे. आणि हा कॅट शो पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे ती गर्दी झाल्याचं पाहायला मिळते. या ठिकाणी पाहू शकताय एक वेगळ्या प्रजातीचं हे मांजर आहे आणि परीक्षक त्याचं या ठिकाणी परीक्षण या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. एकूणच पाहायला गेलं तर उत्स्फूर्त असा प्रतिसाद या कॅट शोला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि लहान मुलांचं विशेष आकर्षण या कॅट शोच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. त्यांची मोठी गर्दी या ठिकाणी झाल्याचं दिसून येत आहे. ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.